नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, जे आपले वेळेत परतफेड करणारे शेतकरी आहेत अशा शेतकरी बांधवांसाठी अजून एक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि खास करून महत्त्वाचं म्हणजे की यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या प्रकारे घोषणा करण्यात आली आहे त्याप्रमाणे आपल्या किसान कार्डधारक शेतकऱ्यांसाठी किंवा ज्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे 5 लाखापर्यंत कर्ज घ्यायचं आहे अशा शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि ते म्हणजे की आपल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करीत गरीब त्यासोबत शेतकरी आणि महिलांना हा अर्थसंकल्प जो आहे तो समर्पित केला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की जे काही आपले शेतकरी आहेत अशा शेतकरी बांधवांना किसान क्रेडिट कार्डची मर्यादा जी आहे ती वाढवत या अर्थसंकल्पामध्ये मोठं गिफ्ट दिलं आहे. आणि ते म्हणजे की पूर्वी शेतकऱ्यांची जी काही 3 लाख रुपयांची असणारी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा होती तर ती आता 5 लाख रुपयापर्यंत करण्यात आल्याचा 7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आणि यामुळे शेतकऱ्यांना आता सहजपणे कर्ज मिळण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. कारण की किसान क्रेडिट कार्ड ही केंद्र सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. आणि यामुळे आपल्या देशातील कोट्यवधी लहान मोठ्या शेतकऱ्यांना जे आहे तर विनातारण 1,60,000 रुपयांचं कर्ज जे आहे ते मिळत असते. त्यासोबत 3 वर्षात या माध्यमातून 5 लाखापर्यंत कर्ज जे आहे ते शेतकरी घेऊ शकणार आहेत. आणि किसान क्रेडिट कार्ड घेण्यासाठी मात्र शेतकरी बांधवांचं PM किसान सन्मान निधी योजनेमध्ये लाभधारक शेतकरी असणे गरजेचं आहे. तर विशेष म्हणजे की या अंतर्गत जे काही वेळेमध्ये परतफेड करणारे शेतकरी असतील तर अशा शेतकऱ्यांना 5 वर्षामध्ये 5 लाखापर्यंतचं अल्पमुदतीचं जे काही कर्ज आहे तर ते कर्ज किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून घेऊ शकतात. आणि त्यासाठी त्यांना 9% वार्षिक व्याजदर आहे. परंतु सरकार यावर 2% अनुदान देते आणि त्यामध्ये व्याजावर 7%वर येतो. आणि शेतकऱ्यांनी जर वेळेत कर्जाची परतफेड केली तर त्यांना आणखी 3%ची सूट जी आहे ती मिळत असते. आणि याचाच अर्थ जर शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेतलं असेल आणि त्या शेतकऱ्यांनी जर वेळेत परतफेड केली असेल तर त्या शेतकऱ्यांना फक्त 4% व्याजदराने कर्ज जे आहे ते उपलब्ध होते. आणि किसान क्रेडिट कार्डची मुदत आहे तर ती 5 वर्षासाठी असते. आणि 5 वर्षापर्यंत 5 लाखापर्यंतचे कर्ज आहे तर ते 4%ने आपल्या नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना जे आहे तर ते उपलब्ध होत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की यासाठी जे काही कागदपत्र आहेत तर त्यासाठी मतदान कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड किंवा वाहन परवाना यापैकी एक ओळखपत्र म्हणून, त्यासोबत पत्त्याचा पुरावा म्हणून मतदान कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, वाहन परवाना इत्यादी एक लागणार आहे. त्यासोबत किसान क्रेडिट कार्ड जे काढायचं कुठं तर नेमकं कोणत्याही सहकारी ग्रामीण बँकेतून किसान क्रेडिट कार्ड घेता येते. त्यासोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यासोबत IDBI या राष्ट्रीयकृत बँकांसोबत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन बँकामधून सुद्धा किसान क्रेडिट कार्ड जे आहे ते काढता येते. ज्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड घ्यायचं आहे अशा शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.